हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रियंका संतोष खरात. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माझी आत्मकथा हे पुस्तकामधील बाबासाहेबांचे कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझे आत्तापर्यंत 15 भाग झालेले आहेत. 16वा भाग सुरू आहे, जो हे अजूनही झालेला नाही आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्स यामधील दुसरा भाग सुरू आहे, जे की मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर आपण स्टार्ट करूयात. 26 सप्टेंबरला मायनॉरिटीज सब कमिटीची अल्पसंख्याक वर्गीय व पोट कमिटीची बैठक सुरू व्हायची होती. हा दिवस जवळजवळ येऊ लागला होता. एक दिवस श्री देवीदास गांधी व गांधीजीचे चिरंजीव आले व मला म्हणाले की माझे वडील तुम्हाला भेटू इच्छितात. मी बरे म्हटले व सरोजिनी नायडू यांच्या विहारडी आधी ठरलेल्या वेळी व संकेतानुसार गांधीजींची भेट घेतली. आपल्याला नेहमीच्या पद्धतीने ते मला म्हणाले, सांगा तुम्हाला काय पाहिजे. आम्हाला काय पाहिजे हे यापूर्वी इतक्या स्पष्टपणे व जाहीरपणे सांगण्यात आले होते की तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जावा व ती उत्तरे पुन्हा पुन्हा देण्या घेण्याची वेळ यावी. ही गोष्ट काही विशेष समाधानकारक अगर आशाजनक अशी नव्हती. तरी पण अस्पृश्याच्या वतीने त्यांच्याकरता मी काय मागतो व ते का मागतो याची यथोचित कल्पना गांधीजींना अद्यापही झाली नसल्यास ती करून देण्यास आपले काही बिघडत नाही असा विचार करून मी माझ्या मागण्याचं सविस्तर व समप्रमाण पाढा गांधीजींपुढे वाचून दाखविला. सकाळचे 8 वाजल्यापासून रात्रीचे 11 वाजेपर्यंत म्हणजे बरोबर 3 तास मुलाखत चालली होती. गांधीजी सूत काढत होते व माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. मधून ते मला प्रश्नही विचारित. आपल्या मतांचा थांग त्यांनी मला लागू दिला नाही. माझे म्हणणे काय आहे हे त्यांना स्पष्टपणे कळावे असा माझा हेतू असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे मला माझे विचार झाकून ठेवण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. वास्तविक पाहता गांधीजींनी माझ्याशी तशीच मोकळ्या मनाने चर्चा करायला हवी होती. प्रतिपक्षाचे विचार त्यांच्या तोंडून वदवून घ्यावे, पण आपल्या विचारांचा ठाव मात्र त्याला कळू देऊ नये ही चाणक्य नीती एरवी मुत्सद्दीपणानेच लक्ष्य समजले जाते. पण या प्रसंगी ती अतिप्रासंगिक व अकारण होती. माझ्या मनात असते तर हा डाव मलाही खेळता आला असता, पण त्याने काय साध्य होणार होते. माझ्या मागण्यांना विरोध करण्यास काँग्रेस आदेशानुसार गांधीजींना प्राप्त होते असे घटकाभर जरी गृहीत धरले तरी तसे देखील मोकळ्या मनाने व विश्वासपूर्वक चर्चा करून त्यांना करता आले असते. त्यांचा विरोध मी मानला नसता, पण त्यांच्या विरोधाची कारणे मी सहानुभूतीपूर्वक समजू शकलो असतो. पण खेदाची गोष्ट ही की मी दाखवलेला तसा मोकळेपणा गांधीजींनी याही प्रसंगी व्यक्त केला नाही. माझे सारे म्हणणे ऐकून घेतल्यावरही आपले म्हणणे काय आहे व ते कसे का आहे याचा खुलासा गांधीजींनी केला नाही. मी त्यांना तसे करायस लावले असते, पण सरोजिनीबाईंनी मला खुणेने काही न बोलण्याविषयी सुचवले व सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जुळून येईल, पण जरा दमाने घ्या असे कायसे त्या पुटपुटल्या. मीही मग गांधीजींचे हृदयगत खुद त्यांच्या तोंडून तिथल्या तिथे वदवून घेण्याचा माझा विचार सोडून दिला. वेळही फार झाला होता. सरोजिनीबाईही उपाशी होत्या. 11 वाजता गांधीजींचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. माझ्या आधी बॅरिस्टर जिनाशी त्यांची मुलाखत झाली होती व मुसलमानांच्या हक्कासंबंधी वाटाघाटी गांधीजींनी जिनाशी केली हे मला मागून समजले. अल्पसंख्याकाच्या प्रश्नांचा विचार करण्याकरता नेमलेले कमिटीच्या बैठकीचा दिवस एकदाचा उगवला व रॅम्पे मॅकडोनल्डच्या अध्यक्षतेखाली ती बैठक सुरू झाली. मुसलमान प्रतिनिधींशी गांधीजींनी आगाऊ केलेल्या संकेतानुसार आजची बैठक तहकूब करावी व अल्पसंख्याकाच्या प्रश्नांची आपापसात तडजोड होण्यासाठी अधिक वेळ मिळावा अशा अर्थातच ठराव गांधीजींनी मांडला व त्याला मी आगाखान यांनी पाठिंबा दिला. वास्तविक पाहता हा ठराव येण्यापूर्वी गांधीजींनी मुसलमान व शीख प्रतिनिधींची संमती मिळवली होती व त्यांना आपल्या विश्वासात घेतले होते. त्याचप्रमाणे आमच्याशी त्यांनी वागायस पाहिजे होते. अधिक वेळ मिळावा व त्यांच्या ठरावाला मी अगर दुसऱ्या कोणीही विरोध केला नसता. पण अल्पसंख्याकाच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी नेमलेली कमिटी पुढे ठराव मांडावयास याचा त्या बाबतीत आगाऊ चर्चा मात्र मुसलमान शीख व आपल्या मतानुवर्ती हिंदू प्रतिनिधींवर इतर प्रतिनिधींशी करावयाची नाही. इतकेच नव्हे तर मला बोलावून माझी मागणी काय आहे याची माझ्याशी 3 तास चर्चा करून आपले स्वतःचे मत कितपत बदलले आहे याचा मला सुगावही लागू न देता हा असा तहकुबीचा ठराव आणावयाचा व त्यास माझ्यासारख्याची हरकत घेतली अगर खुलासा विचारायला
म्हणजे डॉक्टर आंबेडकर विरोध करतो असा उलटा बोबाटा करण्याची संधी आपल्या अनुयायांना व भक्तगणास द्यावयाची व आपण शांतीभैयाचा आव आणून तिराईच्या दृष्टीनेही माझे वर्तन उतावळीपणाचे व मुद्दामपणाचे दिसलेल अशी परिस्थिती व असा अभ्यास उत्पन्न करावयाचा या गांधीजी नीतीला काय म्हणावे. मित्रांनो, अशा प्रकारे राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्समधला आजचा अर्धा भाग झालेला आहे. उर्वरित भाग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा व आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. तोपर्यंत थँक्यू.